आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। मालिकेमध्ये आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधरने इकडे आता आनंदीला घेऊन जायचं ठरवलंय अवॉर्ड फंक्शनला। पण आनंदीला मात्र या सगळ्यामध्ये जे काही म्हणजे सतावत आहे आणि ते म्हणजे इकडे आता युगंधरला समजायला नाही पाहिजे की आपण आता आंधळे आहोत ते, पण नियतीचा अजब गजब खेळ आहे। या सगळ्यामध्ये युगंधरला जे सत्य शिल्पा आता लपवून ती आता या सगळ्यामध्ये जे आता कारस्थान करण्याचा प्रयत्न करत आहे तेच कारस्थान मात्र आता फसत युगंधरच्या समोर आता सत्य तर आलंय, पण शिल्पाचं कारस्थान मात्र आता काही उघड म्हणजे शिल्पाला जे कारस्थान करायचं आहे ते कारस्थान मात्र आता काही हे झालेलं नाहीये। आणि या सगळ्यामध्ये नक्की काय घडलंय, युगंधरला सत्य समजल्यानंतर युगंधरने मात्र आता खूप मोठा निर्णय घेतलाय आणि ते म्हणजे आनंदीचे डोळे परत आणण्याचा। असं काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे सगळं पाहू। प्रेक्षकांनो, इकडे चिठ्ठी बदलल्या कारणाने मात्र आता आनंदीला असं वाटत आहे की जे काही सत्य आता आपण सांगितलंय ते पृथ्वीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि पृथ्वीने आई म्हणून आपला स्वीकार केलाय। पण कुठेतरी मात्र आता शिल्पाला डाऊट आलेला आहे की असा पृथ्वी स्वीकार करणं शक्य नाहीये, काहीतरी गडबड आहे। आणि असा विचार ज्या वेळेला ती आता करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पृथ्वी सांगत आहे, चल आरती आपण आता निघूया, काही झालं तरी आता इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये, लवकरात लवकर निघूया आनंदी, मी लवकरात लवकर येतो असं म्हणत मात्र आता पृथ्वी निघून गेल्यावरती युगंधर घरी आलाय। आणि आता युगंधर घरी आल्यावरती मात्र आता इकडे माई आणि दादा त्याला सगळं सत्य सांगायला लागतात। माई दादा त्याला आता सांगायला लागतात की काय झालं, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने इकडे माई दादा सांगायला लागतात की पृथ्वीला मात्र आता चिठ्ठी लिहिली होती आनंदीने चिठ्ठी लिहून मात्र आता या सगळ्यामध्ये पृथ्वीने ती चिठ्ठी वाचली आणि त्याला आता समजले की आता इकडे खरं तर या सगळ्यामध्ये आनंदी त्यांची आई आणि तुझी बायको आहे। त्यावरती मात्र आता इकडे शिल्पा सांगायला लागते, मला तर कळतच नाहीये, मला असं वाटलं होतं की हे सत्य त्याला आता समजल्यावरती तो खूप चिडेल, आरडाओरडा करेल, पण तसं काही केलं नाही, ठीक आहे, चांगलंच आहे। आणि त्यावरती युगंधर म्हणतो, ताई तुझ्या लक्षात येतंय का, आता काही झालं तरी सुद्धा जे तुझ्या मनामध्ये आहे ते आता सत्यामध्ये आपल्याला उतरवता येणार आहे। आणि त्यावरती ती म्हणते, माझ्या मनात काय आहे। आणि त्यावरती मात्र आता इकडे माई सांगायला लागतात, अगं म्हणजे तुला वाटत होतं ना की युगंधरने अवॉर्ड फंक्शनला जावं, तर आता सपत्नीक युगंधरला अवॉर्ड फंक्शनला बोलवलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये युगंधर मात्र आता अवॉर्ड फंक्शनला जाऊच शकतो। यावरती मात्र आता आनंदी खूप चिंतेमध्ये आहे, तिला आता डोक्यामध्ये विचार आलाय, अरे देवा, जर का आता मी या अवॉर्ड फंक्शनला गेले तर मालक साहेबांना समजायला जरासुद्धा वेळ लागणार नाहीये की या सगळ्यामध्ये मला आता दिसत नाहीये। असं म्हटल्यावरती आनंदी मात्र आता चिंतातूर आहे, पण युगंधर मात्र आता खूपच खुश आहे। आणि तेवढ्यातच मात्र आता पृथ्वी इकडे गाडीत बसलाय मुंबईला आणि तोपर्यंत विद्याधर विचार करतोय, नाही काही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे भांड फुटलं पाहिजे ज्या वेळेला मात्र हे दोघं जण अवॉर्ड फंक्शनला जातील आणि त्याच वेळेला पृथ्वी तिकडे पोहोचला पाहिजे। पृथ्वी एकदा का तिकडे येऊन पोहोचला की या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वीच्या समोर बायको म्हणून ज्या वेळेला आनंदी इकडे आता अवॉर्ड घेण्यासाठी जाईल ना, इकडे आता त्याच वेळेला मात्र आता पृथ्वीला तिथेच तमाशा करायला मिळणार आहे। इकडे तोपर्यंत मात्र आता शिल्पा सांगत आहे, काय ठरलं काय तुझं, म्हणजे आता तू जा एकटा ना, काय हरकत आहे, आनंदीला घेऊन जाण्याची काही गरज। त्यावरती मात्र आता लगेचच युगंधर सांगायला लागतो, नाही असं कसं, जर का त्यांनी सपत्नीक बोलवलेलं आहे आणि आत्ता जर का सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत ते म्हणजे पृथ्वीला, जर पृथ्वीला सगळ्या गोष्टी कळाल्यात तर या सगळ्यामध्ये का बरं आता आम्ही एकट्यांनी मी जायची काहीच गरज नाहीये ना। म्हणून आता आनंदी, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार। असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी थोडीशी गडबडलेली आहे, मालक साहेब खरंच याची काही गरज नाहीये। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतो, असं कसं, अगं तू आता या सगळ्यामध्ये इतकी मोठी गोष्ट केलीस, म्हणजे आता मला अवॉर्ड फंक्शनला जाता यावं यासाठी तू आता रोष पत्करायला सुद्धा तयार झालीस। तू पृथ्वीला सगळं सत्य सांगून त्याने आता तुझ्यावरती रागवला असता, तुला घर सोडायला सांगितलं असतं, ते सुद्धा जर का तू सोडायला माझ्यासाठी तयार झालेली आहेस तर मी तुझ्यासाठी इतकं नक्कीच करू शकतो। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे आता ते सांगणार, आणि मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये,
काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार. हे सगळं बोलल्यावरती इकडे आता म्हणजे आता आनंदीला काही बोलता येत नाही. शिर्के सांगतात, बरं झालं मी आत्तापर्यंत कळवलेलं नाही आहे की तुम्ही येणार नाही आहात म्हणून. आता लवकरात लवकर सगळी तयारी करा आणि आता तुम्ही दोघं जण अवॉर्ड फंक्शनला जोडीने जा. मी सगळी तयारी करतो. सगळेजण खूप आनंदात असले तरी सुद्धा आनंदीला मात्र या सगळ्याची खूप भीती वाटत आहे आणि मालक साहेब सांगायला लागतात युगंधर की लवकरात लवकर कळवून टाक की आम्ही आता तिकडे येतोय म्हणून. झालं मग आता कळवल्यावरती इकडे आता आनंदीची वेगळीच तयारी चालू आहे आणि त्याच वेळेला मात्र आता युगंधर सांगतोय, जा आनंदी बॅग पॅक कर जा आणि बॅग पॅक करून आता तयार राहा. लवकरात लवकर गाडी आली की आपण निघायचं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता हे दोघं जण जायला निघाले. त्याच वेळेला शिल्पा आता विचार करते, ते काही नाही आहे. आनंदीने काहीही झालं तरी युगंधरच्या सोबत आता जाता कामा नये. जर का आनंदी युगंधरच्या सोबत जर का गेली ना तर आता तिचं दिसण्याचं सत्य अशा पद्धतीने समोर यायला नको आहे. मला आता तिने फसवलंय ही गोष्ट समोर आणायची आहे. आणि हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच इकडे आनंदी येते, ती म्हणजे माईदादांच्या इथे, आणि ती सांगायला लागते, मी एकटी कशी काय जाऊ, तुम्हीच मला सांगा ना. आणि यावरती मात्र आता माईदादा सांगायला लागतात की हे बघ, एक काम कर, तू या सगळ्यामध्ये मात्र आता काही जास्त विचार करू नकोस. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे जे देवाच्या भरोशावरती होईल ते कर. तू एक सत्य मात्र आता सांगितलंस ना पृथ्वीला आणि पृथ्वीने तुझा आता स्वीकार केला की नाही, तसंच जर का युगंधरला सुद्धा आता सत्य समजलं तर आता तो तुझा नक्की स्वीकार करेल असं आम्हाला वाटतंय. यावरती आनंदी म्हणते, नाही माई दादा, म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा मी खोटं बोलले, हे जर का मालक साहेबांना नाही पटलं तर सगळं आता विस्कटून जाईल आणि मला एकाच वेळेला मात्र आता अनेक रिस्क घ्यायच्या नाही आहेत. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मी आता म्हणजे मला खूप टेन्शन आलंय. असं म्हटल्यावर ती माईदादा सांगायला लागतात, हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. काही झालं तरी सुद्धा आम्हाला नाही वाटत आहे की आता युगंधर या सगळ्यामध्ये तुझ्यावरती चिडेल, कारण तो ऑलरेडी तुझ्यावरती खूप खुश आहे. यावरती माई सांगायला लागतात, तू एक काम करतेस का, म्हणजे मी शिल्पाला सांगू का तुझ्यासोबत यायला. यावरती आनंदी म्हणते, पण शिल्पाताई. यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे, तू एक काम कर ना, मी शिल्पाला बोलते किंवा आता मी या सगळ्यामध्ये शिर्के आहेत ना, शिर्केंना पण सांगून ठेवते. हो नाही करता करता आनंदी या सगळ्यामध्ये जायला तयार झालेली आहे. आणि त्यानंतर माई आता युगंधरला सांगायला लागतात, युगंधर, एक काम करतोस का तू आता अवॉर्ड फंक्शनला तिकडे आता एकट्या आनंदीला नेण्यापेक्षा शिल्पाला घेऊन जा की. यावरती युगंधर म्हणतो, काहीच हरकत नाही आहे ताई, तू येशील का. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे युगंधर हे बोलल्यावरती इकडे आता गडबडलेली आहे ती म्हणजे शिल्पा. आणि शिल्पाला खरं तर जायचं आहे. शिल्पा विचार करायला लागते, ठीक आहे, ही संधी आहे. काही झालं तरी सुद्धा आनंदीचं भांडं फोडण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये मात्र आनंदी किती खोटारडी आहे हे सगळ्यांच्या समोर आणण्याची वेळ झाली. कारण आता घरामध्ये एक एक करत सगळेच जण आनंदीला मात्र आता म्हणजे एक्सेप्ट करायला लागलेले आहेत. आणि हे मात्र माझ्यासाठी कधीच योग्य असणार नाही आहे. आणि त्यासाठी मात्र आता मला काहीही झालं तरी सुद्धा हिचं भांडं फोडायला पाहिजे. शिल्पा सांगायला लागते, ठीक आहे, मी येते की. आणि शिल्पा विचार करते की अशा पद्धतीने मात्र आता हिचं भांडं मी अवॉर्ड फंक्शनला फोडणार. आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे पृथ्वीसुद्धा येईल आणि सगळ्याच गोष्टी एकदाच क्लिअर होऊन जातील की ही बाई कशी खोटारडी आहे, ही आता कशा पद्धतीने इकडे आता सगळ्यांच्या म्हणजे भावनांशी खेळून इकडे या घरात एंट्री केलेली आहे. शिल्पाने हा विचार करत जाण्यासाठी होकार दिलाय. सगळेजण निघालेत, शिल्पा, आनंदी, त्याचबरोबर शिर्के पण सोबत आहेत. आणि आता इकडे युगंधर, चौघजण जायला निघालेत. अवॉर्ड फंक्शनच्या पोहोचल्यावरती मात्र आता खूपच मोठा गहजब होणार आहे. ज्या वेळेला मात्र आता अवॉर्ड फंक्शनच्या इकडे ते पोहोचणार आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा आनंदी स्टेजवरती जाणार ती धडपडणार, तिला दिसत नाहीये. आणि सगळेच जण मात्र ब्रेल लिपीसाठी युगंधर साहेबांची अंधबायको आलेली आहे असं म्हटल्यावरती युगंधरला मात्र आता जास्त धक्का बसणार आहे. पण त्याच वेळेला मात्र आता त्याला कोणत्याही प्रकारे राग न येता तिथेच त्यांनी आता सगळ्यांच्या समोर इकडे मोठी अनाउन्समेंट केलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या बायकोच्या डोळ्यांचा इलाज कितीही पैसे खर्च होऊन करणार म्हणजे करणार. आणि आता असं म्हणत युगंधर इकडे आता आनंदीला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. युगंधरने काहीही जास्त रिॲक्ट न केल्या कारणाने आनंदीला खूप वाईट वाटले आणि ती सांगते, मालक साहेब, तुम्हाला फसवण्याचा माझा हेतू नव्हता. पण त्यावरती युगंधर काहीच बोलत नाही. आता युगंधर रागावलाय,
फसवल्याची भावना निर्माण झाली की अजून काय झालंय? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत.